मजबूती का नाम महात्मा गांधी हे नाव बघितल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आलं असेल की आपण आयुष्यात कुठेतरी एकदा असं म्हटलं आहे की मजबुरी का नाम महात्मा गांधी. प्रत्येकानं कुठेतरी असं म्हटलं आहे. असे गैरसमज माझ्याही मनात होते गांधीजीबद्दल. मी तसंच बोलायचो जे की मी ऐकलं होतं समाजातून, कारण वाचलं नव्हतं काही. कोणीतरी सांगत होतं आपल्याला आणि तेच आपल्या डोक्यात बसत होतं. 2017 साली एक शिबिर झालं जळगावला आणि त्या शिबिरात मी गेलो. त्या शिबिरात तुषार गांधी होते. त्यांना मी काही प्रश्न विचारले, त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि मला सांगितलं की तू काहीतरी वाच आणि तुझ्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं तूच शोधण्याचा प्रयत्न कर. मग त्यानंतर मी 2 ते 3 वर्ष वाचत राहिलो फक्त गांधी, आणि त्यातून जे काही उत्तरं संदर्भ पुरावे मला मिळाले. कारण काय झालं की गांधी हा पहिलेच किचकट विषय आहे, युवकांसाठी बोर विषय आहे. कुठं गांधीचं व्याख्यान ऐकायला जातं आपण, जाऊ द्या ना, सोडा ना. आणि त्याच्यात ज्यांनी गांधीबद्दल लिहून ठेवलं त्यांनी आणखी वाङ्मयीन भाषा, हायफाय लँग्वेज ज्याला म्हणतो आपण, अशा भाषेत ते लिहून ठेवलं. त्याच्यामुळे गांधी आणखी किचकट झाला, आणखी बोर झाला युवकांसाठी. मग ते वाचताना हे जाणवलं, म्हणून मी ठरवलं होतं की आपण पुस्तक लिहिताना असं लिहायचं की एका 10वीतल्या मुलानं जरी ते पुस्तक वाचलं तर त्याला कळलं पाहिजे नेमकं याला काय म्हणायचं म्हणून. आणि गांधीबद्दल जे गैरसमज आहेत, जे आक्षेप आहेत, तेच फक्त युवकांना जाणून घ्यायचे आहेत. बाकी गांधीबद्दल जास्त इंटरेस्ट नाही लोकांना, खास करून युवकांना. कारण युवकांच्या डोक्यात काय भरलेलं आहे, आता जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जे काही गैरसमज भरले त्याच्यात महत्त्वाचे गैरसमज काय, तर गांधींच्या अहिंसेमुळे आपल्याला उशिरा स्वातंत्र्य मिळालं. गांधींच्या अहिंसेमुळे हा देश नपुंसक झाला. गांधी नसते तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं, हे पहिले सांगितलं जाते. आणि मग आपल्याला खरं वाटते की गांधींच्या अहिंसेमुळे खरंच असं झालं असेल का, कारण सशस्त्र लढा झाला असता तर लवकर आपला देश स्वतंत्र झाला असता. वाटते, मलाही वाटायचं असं सगळं गोष्टी, कारण वाचलं काहीच नव्हतं कधी. मला एक गोष्ट सांगा, आपल्या देशात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे डायरेक्ट ब्रिटिश सरकारच्या हाती सत्ता नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली 1757 साली. कधी झाली? 1757 साली. आणि ईस्ट इंडिया कंपनीने ही सत्ता ब्रिटिश सरकारला हस्तांतरित केली 1857 साली. 1757 ते 1857, 100 वर्ष. म्हणजे ब्रिटिश सत्ता आपल्या देशात 1757ला सुरू झाली. आणि महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले 1915 साली. मग हे 1757 ते 1915 महात्मा गांधी या देशात नव्हते कुठंच. आणि महात्मा गांधी नव्हते म्हणून त्यांची अहिंसाही नव्हती कुठंच. आपण होतो 29 कोटी भारतीय. ब्रिटिश किती होते? 64,000. 64,000 लाखही नाही सांगत आम्ही. आपण होतो 29 कोटी. मग 1757 ते 1915 या 158 वर्षाच्या काळात हा देश का बरं स्वतंत्र होऊ शकला नाही? गांधी नव्हता ना. गांधीनं कुणाला जबरदस्ती नव्हती केली की तुम्ही शस्त्र उचलू नका, बंदूक उचलू नका, तलवार उचलू नका. मग का बरं 29 कोटी लोक 64,000 ब्रिटिशांना हरू शकले नाही? बरं हे जाऊ द्या, अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, त्या ठिकाणी गांधी नव्हता, गांधींची अहिंसा नव्हती. तिथंही स्थानिक लोक संख्येनं जास्त होते, ब्रिटिश कमी होते. मग ते देश का बरं स्वतंत्र होऊ शकले नाही ब्रिटिशांच्या तावडीतून? गांधी 1915 मध्ये भारतात आले आणि 1920 साली स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते झाले. आणि जे मागच्या 158 वर्षात झालं नाही ते अवघ्या 27 वर्षात, म्हणजे 1920 ते 1947, अवघ्या 27 वर्षात झालं हा देश स्वतंत्र झाला. मग तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणता गांधींमुळे 27 वर्षात स्वातंत्र्य मिळालं, मग बाकीच्या क्रांतिकारकांचा काही सहभाग नव्हता का या स्वतंत्र लढ्यात? 100% होता ना, प्रत्येकाचा सहभाग होता. पण सशस्त्र लढा जो होता त्या सशस्त्र लढ्याचा हा प्रॉब्लेम होता की जर कोणी बंदूक घेऊन लढायला आलं तर ब्रिटिशांसाठी अत्यंत सोपं होतं. त्याला पकडा, त्याच्यावरती खटला दाखल करा आणि फासावर चढवा. आता जर मी तुम्हाला म्हटलं की एखादं पिस्तूल तुम्ही मला आणून द्या, अधिकृत नाही, लायसनवाला नाही म्हणत आहे मी, एखादा तुम्ही पिस्तूल मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जाऊन बाहेर, आताही भेटत नाही, मिळू शकत नाही सहजासहजी. त्या काळात शस्त्रच नव्हते, मिळतच नव्हते. आजची जी काही आपण म्हणतो विविधतेत सुंदरता आहे आपल्या देशात, ती तो सगळ्यात मोठी अडचण होती त्या काळातली. कारण की वेगवेगळे प्रदेश होते आणि भाषेची सगळ्यात मोठी अडचण होती. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे एक माध्यमं नव्हती आजच्यासारखी. म्हणजे जर बंगालमध्ये एखादा सशस्त्र उठाव झाला, सुरू झाला, तर तो महाराष्ट्रात समजेपर्यंत 3-4 महिन्याचा कालावधी जायचा तिथं.
आणि या 3-4 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात समजेपर्यंत बंगालचा उठाव ब्रिटिशचे दडपून टाकायचे. मग महाराष्ट्रात उठाव व्हायचा, हा राजस्थानमध्ये माहीत होईपर्यंत 2-3 महिने जायचे. मग तोपर्यंत हा महाराष्ट्रातला उठाव ते दडपून टाकायचे. या सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये अशी एक राष्ट्रीय पातळीवरती एक संघटना नव्हती. मी म्हटलं भाषेची अडचण सगळ्यात मोठी. आणि ब्रिटिशांना माहीत होतं की काय करायचं आहे, पकडायचं, गुन्हे दाखल करा आणि फासावर लटकवा यांना. सोपा विषय. गांधीनं अडचण काय केली की सत्याग्रह. आता मी जर म्हटलं तुम्हाला की चला माझं एका ठिकाणी भांडण झालं इथं बाहेर पुण्यात, चला मग आपल्याला एका जणाला मारायचं आहे कोणाला तरी, तुम्हाला चला सर कोणा बघू आपण. पण तेच जर मी तुम्हाला म्हटलं की चला माझ्यासोबत तुम्ही, माझं एका ठिकाणी भांडण झालं आहे, पण तुमच्यापैकी एकाने हात नाही उचलायचा, एकही शब्द बोलायचा नाही, ते आपलं डोकं फोडतील, रक्तबंबाळ करतील, आपले हातपाय तोडतील, पण तुम्ही एका शब्दानं बोलायचं नाही, चुपचाप मार खायचा. तुम्ही म्हणाल सर तुम्हीच जा ना मराठी, आम्हाला कसं घेऊन जाता सोबत. पण गांधीने काय केलं, गांधीने ही हिंमत भरली लोकांमध्ये. गांधीचा जो मार्ग होता अहिंसेचा, ब्रिटिशांना कळत नव्हतं की हे हँडल कसं करावं. हे आपल्यावरती दगड उचलत नाहीत, आपल्यावरती शस्त्र उचलत नाहीत, आपल्याला शिव्या देत नाहीत, आपल्या अंगावर येत नाहीत, चुपचाप बसून मार खातात, चुपचाप बसून आपल्या मागण्यांसाठी ठामपणे बसलेले असतात. यांचं करावं काय आपण. हा सगळ्यात मोठा ब्रिटिशांच्या समोर प्रश्न होता. त्यांना अडचण जात होती की हा प्रश्न सोडवावा कसा. आणि गांधींना माहीत होतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाची हिंमत नाही की बंदूक घेऊन लढायला जाईल म्हणून तो. आणि सगळ्यात मोठी आपल्या देशाची अडचण ही होती की आपल्या देशात 300-350 संस्था नव्हती. 75% जी जनता होती ती ग्रामीण भागात राहत होती. या सगळ्यांची अशी मानसिकता होती की इथं मोगल येऊ का ब्रिटिश येऊ की कोणीही येऊ, आपण तर गुलामच राहणार आहोत. सत्ता कोणाची येऊ, आपण तर प्रजा आहो, गुलाम आहो. महात्मा गांधींनी त्यांच्या डोक्यात भरलं की तुम्ही जर का या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले तर तुम्हाला या सत्तेत वाटा भेटणार आहे, या सत्तेच्या नाळ्या तुमच्याही हातात येणार आहेत. आणि गांधींनी ओळखलं की हे बंदूक घेऊन प्रत्येकजण लढू शकत नाही. मग काय करायचं, प्रत्येकाच्या आवाक्यात काय आहे तर मिठाचा सत्याग्रह करा. गांधींना हसले लोक, पहिले सोबतचे लोक हसले की हे काय मिठाचा सत्याग्रह करून राहिले, मीठ उचलून राहिले, काय होणार आहे नाही. पण मीठ उचलल्याने मी मीठ उचलतो किंवा मी चरखा चालवतो, स्वदेशी वापरतो, याचाही संबंध, अशा छोट्या छोट्या गोष्टीचा संबंध गांधींनी स्वातंत्र्य लढ्याशी जोडला. तुम्ही सूतकताई जरी करता तरी तुम्ही या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी या, तुम्ही क्रांतिकारक आहात. तुम्ही मीठ जरी उचललं तरी तुम्ही क्रांतिकारक आहात. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा संबंध गांधींनी जोडला स्वातंत्र्य लढ्याशी आणि लोकांना जोडून घेतलं. कारण जोपर्यंत या सामान्य माणसाला वाटणार नाही या स्वातंत्र्य लढ्यात आपण उतरावं, तोपर्यंत देश स्वतंत्र होणं शक्य नव्हतं. आणि हा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात गांधींनी आत्मविश्वास भरला की तुम्हाला लढायचं आहे आणि ही सत्ताही तुम्हालाच सांभाळायची आहे. गांधीची जी हत्या झाली त्याच्या मागचं खरं कारण ते आहे. खरं कारण हे लोक सांगत नाहीत. नथुराम गोडसेचं जे काही आपल्याला बयान दाखवलं जाते कोर्टातलं की गांधींनी फाळणी केली, गांधी मुस्लिम धार्जिणे होते, गांधींनी 55 कोटी पाकिस्तानला द्यायला लावले म्हणून आम्ही गांधीची हत्या केली, हे साप खोटं कारण आहे. हे कारणच नाही. कारण हे होतं की ब्रिटिशांनी जी सत्ता हस्तांतरित केली होती आपल्या देशात, मी जे सांगितलं की 300-350 संस्थानं होती. मग ब्रिटिशांनी काय केलं की राजस्थानमधली जी सत्ता होती ती राजपुतांकडून घेतली, हरियाणातली जी सत्ता होती ती जाटांकडून घेतली, महाराष्ट्रातली जी सत्ता होती ती पेशव्यांकडून घेतली. पेशवे म्हणजे चित्पावन ब्राह्मण. आणि त्यांचं असं म्हणणं होतं पेशव्यांचं की आमच्या हातून सत्ता गेली ना, ब्रिटिशांनी घेतली तर ती परत आम्हालाच मिळाली पाहिजे. मग टिळक जोपर्यंत या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते होते तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. गांधीच्या पूर्वीची जी काँग्रेस होती ती कशी होती, सामाजिक सुधारणेचा विषय घ्यायचा नाही, फक्त स्वातंत्र्याबद्दल बोला, अस्पृश्यता निवारण वगैरे, सर्वांना समान संधी वगैरे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही अजिबात. जर सामाजिक सुधारणेचा विषय घेतला तर आम्ही मंच जाळून टाकू, एवढी प्रखर काँग्रेस होती पहिले गांधीच्या पूर्वीची. पण 1920ला एक अधिवेशन ठरलं, त्या अधिवेशनाचे टिळक अध्यक्ष होणार असं ठरलं, पण त्या अधिवेशनाच्या अगोदरच टिळक वारले. मग कोण अध्यक्ष करायचं तर गांधी अध्यक्ष झाले. गांधींनी पहिल्याच अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव घेतला, जो चालत नव्हता गांधीपूर्व काँग्रेस जी होती त्यांना. मग गांधींनी त्यानंतर असं वाक्य होतं गांधींचं भाषणातलं की या देशाच्या सर्वोच्च पदावर मला एका भंग्याच्या मुलीला पाहायचं आहे बसलेलं, मुलाला नाही,
म्हणजे महिला आल्या त्याच्यात. आणि इथून खरा गांधीला विरोध सुरू झाला की गांधी काय करून राहिला की ज्या नाळ्या सत्तेच्या, जी लगाम सत्तेची उच्चवर्णीयांच्याच हातात राहणार होती कायम स्वातंत्र्य भेटल्यावरही, ती लगाम, त्या नाळ्या गांधीनं काय केल्या, सर्वसामान्य माणसाच्या हाती दिल्या की तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यात या आणि सत्ता तुम्ही उपभोगा, सर्वांना समान अधिकार. इथं गांधीची अडचण झाली. आणि अस्पृश्यता निवारणाचा, आता आपण पुण्यात म्हणून सांगतो की अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी जी हरिजन यात्रा काढली होती, त्या दरम्यान पुण्यातल्या नगर परिषदेत त्यांचा सत्कार होता आणि त्या सत्कारादरम्यान त्यांच्यावरती हल्ला झाला, बॉम्ब हल्ला गाडीवरती. त्यांची गाडी समजून त्यांच्या समोरच्या गाडीवरती बॉम्ब फेकण्यात आला, ज्याच्यात 7 जण जखमी झाले होते पुण्यात. हे अस्पृश्यता निवारणाच्या दरम्यानचीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हा गांधी इथं अडचणीचा ठरत होता. हे हत्येच्या मागचं मुख्य कारण होतं. हे कोणीच सांगत नाहीत आणि यांना माहीत आहे की आम्ही जर खरं कारण सांगितलं तर आपले समर्थकही आमच्यासोबत राहणार नाहीत. आणि युवकांना दूर करायचं आहे गांधीपासून. एक प्लॅन आहे, प्री प्लॅन, पूर्ण प्लॅनिंग आहे की युवकांना दूर करायचं आहे. आंबेडकरी जे कार्यकर्ते आहेत त्यांना गांधीपासून दूर करायचं आहे. म्हणून एक एक कारण शोधून काढलं. मग भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नाही. झालं ना युवकांची नाराजी. आणि आपण वाचलं काहीच नाही, आपल्याला वाटलं लगेच त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती टाकायसाठी किंवा फेसबुकवरती पोस्ट लिहायसाठी तुम्हाला कोणता संदर्भ द्यावा लागत नाही. तुमच्या मनात जे आलं ते तुम्ही टाकून द्या. आपल्याला असं वाटते एवढ्या उघडपणे यांनी टाकलं म्हणजे खरंच असलं पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारत नाही. भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी एकूण 6 पत्र लिहिले ब्रिटिश सरकारला. 6. त्यातलं एक मी माझ्या पुस्तकातही दिलेलं आहे पत्र. अनेक तास लॉर्ड आयर्विन सोबत चर्चा केली गांधींनी. समजावून सांगितलं की सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांची फाशीची शिक्षा तुम्ही माफ करा, नाहीतर या भारतीय जनतेचा संताप जो आहे तो उफाळून येईल आणि तुमच्या ब्रिटिश सरकारला प्रचंड त्रास होईल त्याचा. गांधींनी अनेक तास समजून सांगितल्यावर शेवटी लॉर्ड आयर्विन चिडले. गव्हर्नर बोलले, काय गांधी तुम्ही अहिंसक लढा लढणारे, ते हिंसेच्या मार्गावर जाणारे, काय तुम्ही त्यांचं समर्थन करता. तर गांधी त्यांना बोलले की जरी त्यांचा मार्ग वेगळा असला तरीही तो माझ्यापेक्षा तसूभरही कमी देशभक्त नाही. हे गांधींनी सांगितलं. सचिंद्रनाथ सन्याल नावाचे भगतसिंगांचे सहकारी, जे स्वतः भगतसिंगांसोबत तुरुंगात राहिलेले होते, त्यांनी भगतसिंगांचं एक चरित्र लिहिलं. त्या चरित्राचं नाव आहे सरदार भगतसिंग. त्या चरित्रात ते लिहितात सचिंद्रनाथ सन्याल की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांची माहिती या जगाला, या देशाला झाली नाही, याबद्दल मला खंत वाटते. आणि गांधींनी काय काय केलं हे सगळं त्यांनी त्या सरदार भगतसिंग या आत्मचरित्रात लिहून दिलेलं आहे. 1942 अँड इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं आहे की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना तोड नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस सांगून राहिले ते. आणखी कोणता पुरावा पाहिजे. आणि लॉर्ड आयर्विन, जे मी आता सांगितलं की गांधींनी अनेक तास चर्चा केली होती गव्हर्नर सोबत, ज्या त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं, त्या आत्मचरित्रात त्यांनी लिहून ठेवलं इंग्रज अधिकाऱ्यांनी की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी फक्त एकाच माणसानं प्रयत्न केले, तो होता मोहनदास करमचंद गांधी. पण आमचे हात बांधलेले होते, कारण आजच्या काळात जसे आपले IAS अधिकारी आहेत ना, प्रशासन सांभाळतात सगळं, त्या काळात ICS अधिकारी होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, आणि ते सगळेच्या सगळे ब्रिटिश होते. त्यांनी सामूहिक पत्र लिहिलं होतं ब्रिटिश सरकारला की तुम्ही भगतसिंगांसारखे लोक जे आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा खून करतात हल्ले करून, यांच्या जर फाशीच्या शिक्षेत माफी दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. म्हणून लॉर्ड आयर्विनने लिहून ठेवलं होतं की एकच माणूस होता फक्त, त्यांनी प्रयत्न केले पण माझे हात प्रशासनाने बांधलेले होते, मी काहीच करू शकलो नाही. अजून किती पुरावे द्यायचे. मग असा प्रश्न जे लोक विचारतात, जे पक्षाचे लोक विचारतात, ज्या संघटनेचे लोक विचारतात, त्या लोकांना आपण प्रश्न केला पाहिजे की तुमच्या लोकांनी, तुमच्या त्या काळच्या नेत्यांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले. एखादा अर्ज लिहिला ब्रिटिश सरकारला, एखादं आंदोलन केलं, एखादा सत्याग्रह केला, हेही जाऊ द्या. भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर ही घटना वाईट झाली, हे खूप वाईट घडलं असंही म्हणायची ज्यांची हिंमत नव्हती ब्रिटिशांच्या धाकानं, ते लोक आज आपल्याला विचारतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं. अरे तुम्ही काय केलं हे सांगा ना. आणि भगतसिंगांची स्वतःची इच्छा नव्हती.
की फाशी शिक्षा माफ व्हावी म्हणून. जेव्हा त्यांच्या वडिलांनी एक पत्र लिहिलं ब्रिटिश सरकारला माफीच्यासाठी की बा शिक्षेत यांना सूट देण्यात यावी म्हणून, त्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या वडिलांना त्यांनी खडसावलं आहे पत्र लिहून की माझ्या देशभक्तीला डाग लावू नका तुम्ही बाबा. तेही पत्र मी दिलं आहे पुस्तकात माझ्या. आणि भगतसिंगांचे प्राणनाथ मेहता नावाचे न्यायालयीन कायदेविषयक सल्लागार होते, ते आले. त्यांनाही वाटलं की तिन्ही पोरं वयानं कमी आहेत, यांची फाशीची शिक्षा माफ झाली पाहिजे. प्राणनाथ मेहता बोलले भगतसिंग राजदेव आणि राजगुरू आणि सुखदेवांना की तुम्ही एक अर्ज द्या सरकारला आणि मी अर्ज लिहून आणतो, तुम्ही फक्त सह्या करा, आपण एक अर्ज करून टाकू. सुखदेव आणि राजगुरू दोघे भडकले, अरे काय बोलताय मेहताजी, आम्हाला अजिबात माफी भी काही नको. भगतसिंगांनी शांतपणे सांगितलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, घेऊन या, एक अर्ज लिहून आणा तुम्ही. अर्ज लिहून आणला प्राणनाथ मेहतांनी, तो समोर धरला भगतसिंगाच्या. भगतसिंगांनी सांगितलं की तुमचा अर्ज तुमच्या खिशातच ठेवा. स्वतःच्या खिशातून एक अर्ज काढला, तो प्राणनाथ मेहतांच्या हाती दिला, म्हणे हे वाचा काय आहे. भगतसिंगांनी लाहोर सेंट्रल जेलच्या अधीक्षकाच्या, सुप्रिटेंडंट जो होता, त्याच्या मार्फत ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं होतं की आम्हाला फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, आम्हाला युद्धकैदी समजावं आणि बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावं. हे होते भगतसिंग. बरं मला सांगा, जे लोक असं म्हणतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी मी काहीच केलं नाही, कोण म्हणते असं? जे कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटनेचे लोक आहेत ते असं म्हणतात. भगतसिंग कोण होते? कट्टर नास्तिक माणूस, कम्युनिस्ट माणूस. यांना खूप कळवळा आहे का भगतसिंगांबद्दल खूप प्रेम आहे का? भगतसिंगांच्या विरोधी विचाराचे लोक आहेत हे, जे आज गांधीवरती आरोप करतात. भगतसिंगांबद्दल कवडीचंही प्रेम नाही यांना, पण भगतसिंगाच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि नेम कुठं मारायचा आहे? महात्मा गांधीवरती, बदनाम करायचं महात्मा गांधी. महात्मा गांधींनी काय प्रयत्न केले मी सांगितले. याच्यानंतर कोणी असा प्रश्न विचारला की त्याला उत्तर देत बसायचं नाही, त्याला प्रतिप्रश्न करायचा की तुमच्या संघटनेच्या आणि तुमच्या पक्षाच्या लोकांनी काय केलं होतं. हे लोक अजिबात बोलत नाहीत. फाळणीचा विषय घेतात आपण. बरं आरोप एवढे लावतात, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच दुसरा काहीतरी आक्षेप तयार असतो त्यांच्याकडे. आरोप काय तर फाळणी महात्मा गांधींनीच केली, 55 कोटी महात्मा गांधींनीच द्यायला लावले पाकिस्तानला. फाळणी ब्रिटिशांनी ठरवलं होतं की या देशाला अखंड स्वरूपात आपल्याला स्वातंत्र्य करायचं नाही, याचे तुकडेच पाळायचे आहेत, आपल्याला 2 तुकडे करूनच स्वातंत्र्य द्यायचं आहे. दुसरी कोणाची मागणी होती सगळ्यात मोठी? मोहम्मद अली जिन्नांची, मुस्लिम लीगची. गांधींचा आयुष्यभरातला एक प्रसंग असा दाखवून द्या, एक कृती अशी दाखवून द्या मला की ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटते की गांधींना फाळणी पाहिजे होती म्हणून, किंवा गांधी फाळणी झाली पाहिजे, फाळणी होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली पाहिजे, असा कोणता तरी एक प्रयत्न गांधींचा दाखवून द्या मला तुम्ही. कुठंच दिसणार नाही तुम्हाला. गांधींनी प्रचंड प्रयत्न केले. मोहम्मद अली जिन्नांना समजून सांगितलं की तुम्ही या अखंड राष्ट्राचे पंतप्रधान व्हा ना, कशाला तुकडा मागता वेगळा. पण मोहम्मद अली जिन्नांच्या लेखी एका स्वतंत्र राष्ट्राचा निर्माता होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यांनी ते ऐकलं नाही. गांधी फाळणी थांबू शकले नाही. फाळणीच्या करारावरती स्वाक्षऱ्या कोणी केल्या? पहिली सही सरदार पटेलांची, दुसरी नेहरूंची. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी लिहून ठेवलं आहे की आम्ही सेवाग्रामला बापू, मी, सरहद गांधी म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान, आम्ही सगळे उभे होतो. तिकडून सरदार पटेल आणि नेहरू आले. दोघांनी सांगितलं की बापू, हे आपलेच लोक आपल्या लोकांवरती हल्ले करून राहिले आहेत, हा नरसंहार माजला आहे, खूप रक्ताचे पाठ वाहून राहिले आहे, आमच्याच्याने हे बघितल्या जात नाही आता, म्हणून आम्ही फाळणीच्या करारावरती स्वाक्षऱ्या करून आलो आहे, आम्ही फाळणी करून आलो आहे. महात्मा गांधींना धक्का बसला. महात्मा गांधी बोलले, अरे हे काय म्हणता तुम्ही? अरे त्या लॉर्ड माउंटबॅटनला सांगा, हा म्हातारा ऐकत नाही, आम्हाला एक शेवटचा प्रयत्न करून पाहू द्या मला. पण सगळेजण शांतपणे खाली माना घालून उभे होते. गांधींना कळलं की आता सह्या झाल्या, करार झालाय, आता काही इलाज नाही. एक घटना तुम्हाला सांगतो की एक राजा आहे. राजा युद्धात गेला, त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षक होता, बॉडीगार्ड ज्याला आपण म्हणतो तो. युद्ध करताना राजा मारला गेला. युद्ध करताना राजा मारला गेला युद्धात. आता या घटनेचं वर्णन मी 2 प्रकारानं करू शकतो. 2 गोष्टी सांगतो, 2 वाक्य सांगतो. एक, अंगरक्षकानेच राजाला मारले
आणि अंगरक्षक राजाला वाचवू शकला नाही. फरक लक्षात घ्या तुम्ही. अंगरक्षकानेच राजाला मारले आणि अंगरक्षक राजाला वाचवू शकला नाही. या दोन वाक्यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे महात्मा गांधींनीच फाळणी केली आणि महात्मा गांधी फाळणी वाचवू शकले नाहीत. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले होते की फाळणी थांबली पाहिजे. बरं, जे लोक असा आरोप करतात की फाळणी महात्मा गांधींनीच केली, त्यांच्याकडे काही उपाय होता का? एखादा सोल्युशन होतं का असं की ज्याच्यामुळे फाळणी थांबू शकत होती? मग जर होतं तर तुम्ही का बरं गेले नाही सरदार पटेलांकडे, नेहरूंकडे, गांधींकडे की हे सोल्युशन आहे, हा उपाय केला तर फाळणी थांबू शकते? हे लोक काय करत होते तेव्हा? तर डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सरदार पटेलांना त्या काळात पत्र लिहिलं, जेव्हा ह्या फाळणीची प्रक्रिया सुरू होती आणि दंगली घडत होत्या त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सरदार पटेलांना पत्र लिहिलं. त्या पत्रात डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की माझ्या असं कानावर आलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदूंचा वेश परिधान करून मुस्लिम मोहल्ल्यात जातात, तिथं हल्ला करून पळून येतात, आणि मुस्लिमांचा वेश परिधान करून हिंदूंच्या मोहल्ल्यात जातात, तिथून पळून येतात. यामुळे दोन्ही समाजात दंगली भडकून राहिल्या आहेत. याचा आपण वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे हे लोक काय प्रयत्न करत होते तर दंगली भडकल्या पाहिजे, म्हणजे फाळणीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि आज हेच लोक काय म्हणतात की यांनीच फाळणी केली गांधींनी. तर तुम्ही थांबवण्यासाठी काय प्रयत्न करत होते? तुम्ही तर आधी फाळणी झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत होते. दुसरी गोष्ट, फाळणी केली कोणी? एक सिरिल रेडक्लिफ नावाचा अधिकारी. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं रेडक्लिफ लाईन तर लगेच तुमच्यासमोर भारताचा नकाशा येतो आणि एक रेड कलरची लाईन येते त्यांना मारलेली. त्या सिरिल रेडक्लिफनं असं लिहून ठेवलं आत्मचरित्रात की मला भारताची फाळणी करण्यासाठी बोलवलं गेलं, मला त्यासाठी किमान 2 वर्षाचा कालावधी हवा होता. 2 वर्षाचा. दिले किती? फक्त 40 दिवस. मला इथल्या भौगोलिक परिस्थितीची कोणतीही माहिती नव्हती. मला जसं वाटलं त्याप्रमाणे मी ती रेष ओढली आणि त्या देशाची, आपल्या भारताची फाळणी झाली. मग जर गांधींचा कुठंच दोष नव्हता, फाळणी केली ब्रिटिशांनी, खून की नदियां बह जाएंगी लेकिन पाकिस्तान लेके रहेंगे असं म्हणणारा मोहम्मद अली जिना याच्यावरती नथुराम गोडसे एकही हल्ला करत नाही, त्याच्याबद्दल एकही अपशब्द बोलत नाही, त्याला एकही शिवी देत नाही, ब्रिटिशांवरती एकही हल्ला करत नाही, त्याच्या विरोधात स्वतःचा पेपर असताना एकही अग्रलेख लिहित नाही. मारतो कोणाला? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला. अशा म्हाताऱ्याला, जो म्हातारा 15 ऑगस्टचा जेव्हा इकडे आनंदोत्सव साजरा होत होता, आपला देश स्वतंत्र झाला होता, तेव्हा हा म्हातारा नोआखालीमध्ये बंगालच्या, ज्या ठिकाणी 10% हिंदू आणि 90% मुस्लिम लोक होते, तिच्या दंगली शमवण्यात दंगला होता. हा माणूस तिथं होता, म्हातारा दंगली थांबवत होता तिथं. पण नथुराम गोडसे का बरं गेला नाही ते 10% हिंदूंना वाचवण्यासाठी तिथं? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारून नथुराम गोडसेला कशासाठी देशभक्त म्हणायचं? देशभक्तीचं काहीतरी काम एखादं? एकही काम नाही. वरून जे काही निवेदन दिलं जाते, आपल्याला दाखवलं जाते, त्याच्या नाटकातून म्हणा किंवा काही व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप फिरतात नथुराम गोडसेच्या नावाने की फाळणी केली म्हणूनच गांधींची हत्या केली. हा मुस्लिम धारजी नव्हता गांधी, यानंच 55 कोटी द्यायला लावले पाकिस्तानला. मग जर फाळणीमुळे महात्मा गांधींची हत्या झाली, फाळणी तर कोणत्या वर्षीची गोष्ट आहे फाळणीची? 47ची गोष्ट आहे ना. मग 47ला जर फाळणी झाली आणि फाळणी केली महात्मा गांधींनी म्हणून जर महात्मा गांधींची हत्या केली, तर 1934 सालापासून महात्मा गांधींवरती 5 वेळा हल्ले झाले जीव घेणे. 5 वेळा. त्यातल्या 3 हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसे स्वतः सामील होता. 1934 सालापासून, जेव्हा की फाळणीचा विषयच नव्हता. फाळणीचा विषय नसल्यामुळे 55 कोटी पाकिस्तानला देण्याचा विषय नव्हता. मग महात्मा गांधीवरती का बरं हल्ला केला तू? हे नथुराम गोडसे सांगत नाही. पाचगणित नथुराम गोडसे, करकरे हे सगळे लोक तिथं हजर होते आणि नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या अंगावरती चाकू घेऊन धावून गेला. पाचगणीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि भिलारे गुरुजी नावाचा एक व्यक्ती, जे आता विधान परिषदेचे सदस्य होते आणि 2008 साली वारले ते आता, त्या भिलारे गुरुजींनी नथुरामाला पकडलं होतं तिथं पाचगणीला आणि दाबलं होतं जमिनीवरती, महात्मा गांधींवरती हल्ला करायला आला म्हणून. मग नथुराम गोडसे हे त्याच्या बयानात सांगत नाही की मी 1934 सालापासून का बरं महात्मा गांधींवरती हल्ले करत होतो म्हणून.
कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं कारण काय होतं. ते कारण जर सांगितलं खरं तर आपलेच लोक आपल्यासोबत राहणार नाही. त्याच्यामुळे सांगायचं की मुस्लिम दार्जिना होता, फाळणी यांनीच केली. 55 कोटी पाकिस्तानला गांधींनीच द्यायला लावले. 55 कोटीचा काय विषय. जशी दोन भावांमध्ये हिस्से वाटणी होते, आपल्या हिस्से वाटणी करतो की नाही आपण प्रॉपर्टीची, शेतीची, घराची, तशी भारत पाकिस्तानची हिस्से वाटणी झाली. त्यावेळेस आपल्या रिझर्व्ह बँकेत होते 375 कोटी रुपये. 375 कोटी रुपये. त्याच्यापैकी 300 कोटी रुपये आले भारताच्या हिशावरती, 75 कोटी रुपये गेले पाकिस्तानच्या हिशावरती. त्या 75 कोटी रुपयापैकी जेव्हा हा करार झाला होता फाळणीचा, त्यावेळेस तातडीची मदत म्हणून 20 कोटी रुपये पाकिस्तानला देऊन टाकले होते आपण 75 कोटीपैकी. मग राहिले किती? 55 कोटी रुपये. महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की हे 55 कोटी रुपये जे आपल्याला त्यांना द्यायचे आहेत, हा करार झाला आहे. या करारावरती पटेलांच्या, नेहरूंच्या सह्या आहेत. एक स्वतंत्र देश म्हणून आपला हा दुसऱ्या देशासोबतचा पहिला करार आहे. जर आपण हा करार मोडला, हे 55 कोटी जर आपण पाकिस्तानला दिले नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला डाग लागेल मोठा की भारतासोबत कोणताच करार कधी करू नका. हा लेखी केलेला करारही हा देश मोडून टाकतो. हा भरोशाचा देश नाही. आपल्यासोबत पुढे चालून कोणताच कोणी करार करणार नाही कोणता देश. हा डाग लागेल आपल्याला, असं गांधींचं म्हणणं होतं. आणि एकट्या गांधींचं नाही, तर आपले जे गव्हर्नर होते चिंतामणराव देशमुख, त्यांचंही हेच म्हणणं होतं की हे 55 कोटी आपण दिले पाहिजे. गांधींचं म्हणणं होतं तुम्हाला द्यायचे नव्हते तर तुम्ही करारात लिहायचं नव्हतं. करारात जर लिहून दिलं तुम्ही तर ते दिले पाहिजे. पण गांधी 55 कोटीसाठी उपोषणाला बसले होते ही गोष्ट खोटी आहे. कारण महात्मा गांधी उपोषणाला यासाठी बसले होते की ज्या हिंदू मुस्लिम दंगली भडकल्या आहेत, त्या हिंदूंचे आणि मुस्लिमांचे दोघांचेही प्रतिनिधी येऊन मला जोपर्यंत लेखी लिहून देत नाहीत की आम्ही ह्या दंगली थांबवतो, हे भांडण थांबवतो, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. यासाठी ते उपोषणाला बसले होते. त्यामुळे ज्या दिवशी 55 कोटी रुपये भारतानं पाकिस्तानला दिले, त्याच्यानंतरही 3 दिवस महात्मा गांधी हे उपोषणाला बसलेलेच होते. जेव्हा हिंदू मुस्लिम दोघांचेही प्रतिनिधी आले, त्यांनी लेखी दिलं आम्ही ह्या दंगली थांबवतो, आम्ही आपसातले भांडण थांबवतो, त्यानंतर गांधींनी उपोषण सोडलं. पण हे लोक असे सांगतात की जसे 55 कोटी रुपये आपण पार्टी करासाठी, ऐश करासाठी मदत म्हणून देऊन टाकले, घ्या ऐश करा तुम्ही. अरे बाबा, करारात लिहून दिलं होतं ना, मग द्यायचे नव्हते तर करारात नव्हतं लिहायचं आपण. असा एक एक गैरसमज तुमच्यात. डॉक्टर बाबासाहेबांबद्दल गैरसमज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी दोघं एकमेकांचे कट्टर शत्रू होते. आणि मग आंबेडकरी चळवळीतल्या युवकांनी असं वाटते बाबासाहेबांनी प्रचंड टीका केली आहे काँग्रेसवर, गांधीवरती प्रचंड टीका केली आहे. 1945 साली बाबासाहेबांचं पुस्तक प्रसिद्ध झालं की अस्पृश्यांसाठी गांधी आणि काँग्रेसनं काय केलं माहिती आहे ना. तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल. गोलमेज परिषदेत सुद्धा बाबासाहेबांनी काँग्रेस आणि गांधीवरती प्रचंड टीका केली. तेव्हाही गांधी उभे राहिले होते आणि सांगितलं होतं की मी धन्यवाद म्हणतो बाबासाहेबांना की ते खूप सौम्य बोलले, त्यांनी थुंकायला पाहिजे होतं आमच्या तोंडावरती. बाबासाहेब आणि महात्मा गांधी दोघेही आपापल्या जागी महान नेते, मोठे नेते. दोघांमध्ये एका पिढीचं अंतर होतं. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की दोघांची प्रायोरिटी ज्या होत्या, जे प्राधान्यक्रम होते, दोघांचे वेगवेगळे होते. बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणासाठी जेवढी ताकद लावली असेल तेवढी स्वातंत्र्य लढ्यासाठी नसेल लावली. गांधींनी जेवढी स्वातंत्र्य लढ्यासाठी लावली असेल तेवढी अस्पृश्यता निवारणासाठी नसेल लावलेली. पण दोघांचेही जे मार्ग होते ते मार्ग अहिंसेचे होते आणि सत्याचे होते दोघांचे. आणि मतभेद कुणात नसतात मला सांगा तुम्ही. भावाभावात मतभेद आहेत, मायलेकात मतभेद आहेत, मित्रामित्रात मतभेद आहेत. मी यात 100 गोष्टी तुम्हाला सांगेल, 100च्या 100 गोष्टी तुम्हाला नाही मान्य होऊ शकत. 2-4 गोष्टीत मतभेद राहणारच आहेत. पण 100 गोष्टींपैकी जर आपल्या 95 गोष्टींमध्ये एक मत आहे, 4-5 गोष्टींमध्ये आपलं पटत नाही, तर आपण त्या 95 गोष्टींना महत्त्व द्यायचं की त्या 4-5 गोष्टींना महत्त्व द्यायचं, हे आपल्याला कळलं पाहिजे ना. आज कृषी कायदे झाले होते माहिती आहे ना आपल्याला. 3 कृषी कायदे जे परत घेतल्यानंतर सरकारने आपल्या, ते कृषी कायदे का बरं बनवू शकलं हे सरकार? कारण संसदेत सरकारचं बहुमत होतं. मग ज्यावेळेस राज्यघटना लिहिल्या गेली त्यावेळेस कोणाचं बहुमत होतं देशात? काँग्रेसचं बहुमत होतं. काँग्रेस म्हणजे गांधी, नेहरू, पटेल, आझाद ही सगळी मंडळी. ज्यावेळेस आपली घटना लिहायची होती त्याच्या अगोदर पंडित नेहरू
महात्मा गांधींकडे गेले. त्यांना म्हणे की बापू आपल्याला दोघं जण मानधन तत्वावरती राज्यघटना लिहायसाठी बोलवावं लागतील बाहेरून, बाहेर देशातून. गांधी बोलले का बरं, आपल्या देशात कोणी असा माणूस नाही का? तर आपल्या देशात कोण आहे असा माणूस? गांधींनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान की ज्याला या देशातल्या शेवटच्या घटकातल्या त्रासाची जाणीव आहे असा दुसरा कोणीच माणूस असू शकत नाही. त्यांना ही जबाबदारी आपण दिली पाहिजे. पंडित नेहरू म्हणे बाबासाहेबांना कशी देणार आपण जबाबदारी, ते विरोधी पक्षाचे आहेत. गांधी बोलले की आपल्याला आपल्या पक्षाची घटना लिहायची आहे की देशाची घटना लिहायची आहे? घटना कोणती लिहायची आहे? आणि स्वतः बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की मला नेहरूंनी आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांनी माझ्यासमोर या घटना समितीत येण्याचा, कायदेमंत्री होण्याचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव मी यासाठी स्वीकारला कारण तो प्रस्ताव स्वीकारण्यासाठी त्यांनी माझ्यासमोर कोणतीच अट ठेवली नाही. हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलं स्वतः. आणि 1945 साली बाबासाहेबांनी प्रचंड काँग्रेस आणि गांधीवरती टीका करणारं जे पुस्तक मी सांगितलं की अस्पृश्यांसाठी गांधी आणि काँग्रेसनं काय केलं, हे पुस्तक 1945 साली प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर 47 मध्ये सुद्धा बाबासाहेबांना घटना समितीवरती घेतलं. मनात द्वेष ठेवला नाही दोघांनी. आज जसा आपण विचार करतो ना तसे मतभेद आजचे राजकारणी खूप वेगळे झाले. त्यावेळेसच्या मंत्रिमंडळात 6 लोक विरोधी पक्षाचे घेतले होते मंत्रिमंडळात आपल्या देशाच्या. आणि हे सांगतात की बाबासाहेबांना काँग्रेसनं काय केलं तर निवडणुकीत पाळून टाकलं की ते घटना समितीवर यायला नको. अहो ज्यावेळेस बाबासाहेब घटना समितीवर होते त्यानंतर फाळणी झाली. फाळणी तुम्हाला सांगितलं मी, श्री रेडक्लिफनं रेष ओढली, ती फाळणी झाली. बाबासाहेबांचा जो मतदारसंघ होता जयसोर खुलना तो पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात गेला. मग आता करायचं काय? बाबासाहेब तर पाहिजेत घटना समितीवर. मग बॉम्बे स्टेट होतं तेव्हा, हा महाराष्ट्र नव्हता. मग या बॉम्बे स्टेटमधल्या बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिला होता मुंबईत. त्यांच्या जागी काँग्रेसच्या कोट्यातून काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बिनविरोध निवडून आणलं, बिनविरोध, आणि घटना समितीवर घेतलं. हे लोक सांगत नाही अजिबात. मग आपण असं सांगितल्यावर काय म्हणतात, त्याच्या पुढची जी निवडणूक झाली ना त्याच्यात बाबासाहेबांना पाळलं काँग्रेसने. बाबासाहेब त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडून उभे होते. त्याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे आपले स्वतःचे उमेदवार उभे होते. काँग्रेस स्वतःचे जो उमेदवार आहे त्याच्या विरोधात तर प्रचार करणार नाही. आणि त्यावेळेस काळ असा होता की काँग्रेसवर कोणी उभं राहिलं तर निवडून येत होतं. हे त्याच्यानंतरचे विषय आहे. पण बाबासाहेबांना स्वतःच्या कोट्यातून बिनविरोध निवडून आणलं हे सांगत नाहीत अजिबात, कारण यांना भांडणं लावायचे आहे. बरं, बाबासाहेबांबद्दल एवढा कळवळा दाखवतात, यांना खूप बाबासाहेबांबद्दल प्रेम आहे का? तुफान विरोध केला बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल आणलं तर या मनुवाद्यांनी काय केलं प्रचार की या हिंदू कोड बिलात सख्या भावा बहिणीच्या लग्नाचा प्रावधान आहे म्हणे, की बा सख्खे भाऊ बहिणी लग्न करू शकतात असा नियम आहे म्हणे या हिंदू कोड बिलात. म्हणून हे हिंदू कोड बिल इंग्रजीत छापलं यांनी, उर्दू आणि हिंदीत छापलं नाही. बाबासाहेबांना 10,000 प्रती उर्दू आणि हिंदीत छापावं लागले आणि वाटा लागले की असं काहीच नाही याच्यात बघा. म्हणजे हे मनुवादी असं म्हणत होते की ही घटना म्हणजे गोधळी आहे. ती किती पवित्र असली तरी, दूध अगर गंगोदक कितीही पवित्र असलं तरी ते जर एका नालीतून आलं तर ते पवित्र म्हणू शकत नाही. तशी ती घटना किती चांगली असली तरी ही एका अस्पृश्यानं लिहिली, दलितानं लिहिली म्हणून हिला आपण चांगलं म्हणू शकत नाही, असं हे म्हणणारे लोक बाबासाहेबांबद्दल ते आज प्रेम दाखवतात की बाबासाहेबांना आणि गांधींचं शत्रुत्व होतं, बाबासाहेबांना डावलण्यात आलं. यांना बाबासाहेबांबद्दल कवळीचं प्रेम नाही. यांना फक्त बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि नेम कुठं लावायचा आहे, गांधीला बदनाम करायचं. बाबासाहेब आणि गांधी यांच्यात वितुष्ट दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पुणे करार. पुणे करारामुळे हा वाद दाखवला जातो. पुणे करार आपण समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, आणि गांधींचं असं म्हणणं होतं की राखीव मतदारसंघ घ्या, स्वतंत्र घेऊ नका. आता राखीव आणि स्वतंत्र यातला फरक समजून घ्या. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ ज्या ठिकाणी जर उमेदवार SC कॅटेगरीतला असला तर त्या मतदारसंघातले फक्त SC कॅटेगरीतलेच लोक त्याला मतदान करतील. बाकी कॅटेगरीतले ओपन, OBC हे जे काही सगळे मंडळी आहेत हे त्यांना मतदान करणार नाहीत.
आणि राखीव मतदारसंघ म्हणजे आज जसे आहेत राखीव मतदारसंघ निघतात की उमेदवार कोणत्याही कॅटेगरीतला असो मतदारसंघातले सगळे लोक त्याला मतदान करतात. मग गांधींचं असं म्हणणं होतं की आधीच हिंदू मुस्लिम या ब्रिटिशांनी काय केलं की हिंदू मुस्लिम दंगली भडकवल्यात, आधीच फूट पाडली आहे. मग सवर्ण आणि दलित फूट पडेल, कारण उमेदवार एस टी समाजाचा, त्याला मतदान करणारे एस टी समाजाचे. मग उमेदवाराला म्हणजे एस सी लोकांना सवर्णांवरती आणि सवर्णांना एस सींवरती एकमेकांवरती काहीच अवलंबून राहायची गरज नाही. त्यामुळे दोघांमध्ये आणखी दरी वाढेल. पहिले ते हिंदू मुस्लिम आपल्याच्यानं निपटून नाही राहिलं, हा आणखी दुसरा वाद निर्माण होईल अजून. तर सगळेजण मिळून लढलो तर स्वातंत्र्य लवकर मिळेल आपल्याला, असं गांधींचं म्हणणं होतं. मग बाबासाहेबांनी मोठं मन केलं, गांधींचे प्राण वाचले पाहिजे म्हणून 2 पावलं बाबासाहेब मागं आले. पुणे करार झाला. पुणे करारानंतरचे भाषणं बघा तुम्ही बाबासाहेबांचे. बाबासाहेबांनी म्हटलं आहे की ही एवढी सुवर्ण संधी आहे आपल्याला आलेली, कारण स्वतंत्र मतदारसंघ भेटणार होते 97, त्याच्या जागी 147 राखीव मतदारसंघ भेटले होते, 147. बाबासाहेबांचे भाषणं आहेत की ही एवढी सुवर्ण संधी आपल्या हाती आली आहे, हिचा जर आपण योग्य वापर करून घेतला नाही तर ती जी म्हण आहे की आंधळ्याच्या हाती रत्न, तशी आपली अवस्था होईल म्हणून. आणि बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जर स्वतंत्र मतदारसंघ हा जीवन मरणाचाच प्रश्न असता तर बाबासाहेबांनी मसुदा समितीचे अध्यक्ष असताना, घटना समितीत असताना कुठेतरी मागणी केली असती स्वतंत्र मतदारसंघाची, ती नसती मान्य झाली. पण डिबेटमध्ये कुठेतरी नोंद असती त्याची, अशी कुठंच नोंद नाही. आणि घटना अशी झाली का की बाबासाहेबांनी लिहून आणली, ठेवली आणि लगेच मान्य झाली. बाबासाहेबांना अनेक तास, अनेक दिवस एक तरतूद समजून सांगावं लागली सगळ्या खासदारांना, हे कशी महत्वाची आहे. एक तरतूद ती समजून सांगून ती मान्य करून घ्यावं लागली. मग एक व्यक्ती एक मत, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, तिरंग्यावरती अशोक चक्र, या सगळ्या बाबी जर मंजूर करून, ह्या काँग्रेसला मंजूर नसत्या त्या काळात बहुमताला, तर त्या मंजूर झाल्या असत्या का? बहुमत काँग्रेसचा इथं. मग गांधी नेहरू पटेल हा जो विषय होता, किंवा नेहरू गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय होता, यांच्यात जर या 95-96 गोष्टींवरती एकमत होतं, 2-4 गोष्टीवरती मतभेद असतील ना, कोण नाही म्हणते. पण आपण कशाला महत्त्व द्यायचं, त्या 95 गोष्टींना की या 4 गोष्टींना, हे आपण ठरवलं पाहिजे ना. मी नेहमी म्हणतो, जोपर्यंत म्हणजे दोघांचे शत्रू, गांधींचा खून करणारा मनुवादी, डॉक्टर बाबासाहेबांना त्रास देणारे मनुवादी, दोघांचे शत्रू एकच आहेत. आणि जोपर्यंत आंबेडकरवादी आणि हे गांधीवादी हे दोघं जण एकत्र येऊन लढत नाहीत, तोपर्यंत मनुवादाला आपण हरवू शकत नाही. कायम सांगतो मी ही गोष्ट. आपण शेवटी लक्षात घेतलं. अनेक जण म्हणतात बाबासाहेबांनी कधीच गांधींना महात्मा म्हटलं नाही, हा महात्मा शब्द वापरला नाही. हे पुस्तकात दिले आहेत मी संदर्भ, बाबासाहेबांच्या खंडात कुठं कुठं वापरला आहे म्हणून. हरी नरके सरांनी त्यांच्या लिखाणात संदर्भ दिलेले आहेत की अनेक ठिकाणी महात्मा शब्द वापरला आहे बाबासाहेबांनी. चवदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा केला बाबांनी, त्यावेळेस त्यांच्या मंडपात महात्मा गांधींचा फोटो होता. ह्या गोष्टी सांगत नाही ते लोक. आणि पुणे करार ज्यावेळेस बाबासाहेबांनी स्वीकृत केला, मंजूर केला, त्याच्यानंतर एका परदेशी पत्रकाराने विचारलं बाबासाहेबांना की तुमच्या गांधीसोबत एवढे वाद आहेत, तुम्ही एवढा विरोध करता त्यांना, मग कशाला पुणे करार तुम्ही मंजूर केला? बाबासाहेब म्हणे, माझा किती वाद असला त्यांच्यासोबत, काही असलं तरी या जगात महात्मा गांधी एवढा मला समजून घेणारा दुसरा माणूस नाही कोणी. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे की तो सगळ्यात जास्त मला समजून घेतो म्हणून. मग बाबासाहेबांना जे धर्म परिवर्तन करावं लागलं, बाबासाहेबांना जे मंदिर प्रवेशाची चळवळ करावी लागली, बाबासाहेबांना जो चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला, शेवटी धर्म बदलावा लागला, तो गांधींमुळे की मनुवाद्यांमुळे? पण बाबासाहेबांबद्दल प्रेम नाही, बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक, नेम कुठं? गांधीवरती. आणि प्रत्येक गोष्टी सरदार पटेलांना डावललं, नेहरूंना पंतप्रधान केलं. सरदार पटेलांसारखा लोह पुरुष आपल्याला खरं वाटायला लागते. भगतसिंगांनी लिहून ठेवलं आहे त्या काळात, त्यांच्या जेल डायरी तुम्ही वाचल्यात, त्याच्यात लिहिलं आहे त्यांनी की आताच्या म्हणजे त्या काळात 2 आदर्श आहेत डोळ्यासमोर युवकांच्या भारतातल्या. एक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे नेहरू, जवाहरलाल नेहरू. नेताजी सुभाषचंद्र बोस थोडेसे भावनिक आहेत
नेहरू दूरदृष्टीचा नेता आहे, आंतरराष्ट्रीय अभ्यास असणारा नेता आहे. आजच्या युवकांनी नेहरूंच्या मागे गेलं पाहिजे म्हणून हे लिहून ठेवलं आहे भगतसिंगांनी. आणि गांधीच्या खालोखाल नेहरूंची लोकप्रियता होती त्या काळात. नेहरू हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला माणूस, काही गरज नव्हती. आणि अनेकांना असं वाटते की नेहरूला सगळं काही आयतं भेटलं आहे. गांधी 10 वर्ष काही महिने तुरुंगात होते, नेहरू पूर्ण 11 वर्ष तुरुंग भोगलाय. नेहरूंनी भोगलाय, नेहरूंच्या बहिणीने भोगलाय, नेहरूच्या बायकोने भोगलाय, नेहरूच्या वडिलांनी भोगलाय, नेहरूंच्या आईने भोगलाय, नेहरूंच्या मुलीने भोगलाय. आणि त्या काळात 196 कोटी रुपयाची संपत्ती या देशाला दिली आहे. आनंद भवन 196 कोटी त्या काळातले, आज हजारो कोटीची संपत्ती आहे ती. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असणारा, दूरदृष्टी असणारा नेता नेहरू. आणि सरदार काय लेचापेचा माणूस होता का? सरदार पटेलांना जर हे मान्य नसतं, त्यांनी ऐकून घेतलं असतं चुपचाप. सरदार पटेलांच्या मुलीनं लिहिलेलं आहे की नेहरू पंतप्रधान, माझे वडील गृहमंत्री सरदार पटेल, हे दोघं जण नेहरूंच्या घरासमोर गप्पा मारत बसायचे, एखाद्या विषयावरती चर्चा व्हायची. आणि मग चर्चा संपली की सरदार पटेल म्हणायचे की मी निघतो आता. नेहरू म्हणायचे थांबा ना, तुम्ही कशाला जाता एकटे, मी येतो तुम्हाला सोडायला. मग सरदार पटेलांसोबत नेहरू जायचे त्यांच्या बंगल्यापर्यंत, त्यांना सोडायचे. तिथं ते तासभर चर्चा करायचे. मग नेहरू म्हणायचे मी निघतो, सरदार पटेल म्हणाले थांबा ना, कसे एकटे जाता तुम्ही, मी येतो तुम्हाला सोडायला. कधी कधी सरदार पटेल तिथंच थांबून जायचे त्यांच्या नेहरूंकडे. हा प्रसंग काय दर्शवते? हे स्वतः सरदार पटेलांच्या मुलीने लिहिलेलं आहे. सरदार पटेल लेचापेचा माणूस नव्हता. गांधींनी सांगितलं आहे की सरदारला लेचापेचा समजू नका, तुम्हाला वाटते तो माझ्या म्हटल्याने ऐकते, अनेकदा तो त्याचं मला ऐकायला लावते म्हणून. म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्यावेळेस सरदार पटेलांचे उमेदवार होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नेहरूंचे उमेदवार होते राजगोपालाचारी. त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सरदार पटेलांचा उमेदवार डॉक्टर राजेंद्र प्रसाद निवडून आले. नेहरू आणि पटेल यांचे संबंध असे होते. त्याचा एक प्रसंग सांगतो छोटासा, की जेव्हा सरदार पटेल वारले त्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर ते दिल्लीवरून निघाले अहमदाबादला जायला. आणि सोबत त्यांच्या गाडगीळ होते त्यांचे मित्र, त्यांचा हात हातात घेतला. आणि सरदार पटेल त्यांना म्हणतात की मला एक वचन द्या तुम्ही गाडगीळ, की काहीही झालं तरी तुम्ही जवाहरची साथ सोडणार नाही. हे सरदार पटेल सांगून राहिले. त्यांच्या मनात जर का द्वेष असता त्यांच्याबद्दल, नेहरूबद्दल, तर ते असं बोलले असते. आज जे काश्मीर आपल्याला भारतात दिसते ते नेहरूंमुळे आहे. सरदार पटेलांनी सांगितलं होतं की आपल्याला त्या काश्मीर प्रश्नात लक्ष घालायची गरज नाही, पण नेहरूंनी सांगितलं की नाही, माझी जन्मभूमी आहे ती आपल्या देशात असली पाहिजे. या लोकांना काय की नेहरू असो की सरदार पटेल असो, दोघांशी प्रेम नाही आहे, दोघांचं काही घेणं देणं नाही. या नेहरूंच्या जागी जर सरदार पटेलांना पंतप्रधान केलं असतं तर आज आरोप असता की नेहरूसारखा एवढा तरुण दूरदृष्टी असणारा नेता सोडून अतिशय बिमार असणारा, शारीरिक अवस्था नसणाऱ्या सरदार पटेलांना पंतप्रधान केलं गांधींनी, असा आरोप केला असता. कारण काय की या दोघांची घेणे देणं नाही, गांधीला बदनाम करायचं आपल्याला फक्त. बरं, सरदार पटेलांबद्दल खूप प्रेम आहे का? एक स्टेडियम होतं, त्या स्टेडियमचं नाव होतं सरदार पटेल स्टेडियम. त्या सरदार पटेल स्टेडियमचं नाव बदललं आणि केलं नरेंद्र मोदी स्टेडियम. आता नरेंद्र मोदी स्टेडियम करायला आमची हरकत नाही ना, त्याच्यापेक्षा मोठं स्टेडियम बांधा, एक सुसज्ज सर्व सुविधांनी असं स्टेडियम बांधा, त्याचं नाव करा ना. सरदार पटेलांचं नाव बदलून आपण नाव कोणत्या गोष्टीचं बदलतो? कोणत्याही शहराचं, रस्त्याचं किंवा वास्तूचं नाव कधी बदलतो आपण? त्या वास्तूला, शहराला किंवा रस्त्याला जर परकीय आक्रमकांचं नाव असेल काहीतरी, या देशाच्या शत्रूंचं नाव असेल काहीतरी, तर आपण नाव बदलतो. सरदार पटेल या देशाचे शत्रू होते का? सरदार पटेलांबद्दल प्रेम नाही, फक्त गांधींना बदनाम करायचा, हाच एक विषय. तुम्ही एक एक आरोप सांगत जा. सगळ्यात फेमस आरोप म्हणजे जो चित्रपटांमध्ये दाखवला जातो की गांधींनी सांगितलं की एका गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे केला पाहिजे. मग आपल्याला वाटते की असा माणूस कसा काय स्वतंत्र लढा लढू शकतो, कसा काय इंग्रजांना पाठवू शकतो घरी? शक्यच नाही आहे. हरिजन यात्रा काढली होती 1200 मैलाची महात्मा गांधींनी. त्या हरिजन यात्रेदरम्यान
महात्मा गांधी एक भाषण देऊन राहिले होते एका सभेत, जाहीर सभेत. त्या ठिकाणी महात्मा गांधी असं म्हणतात की या देशातल्या दलितांवरती, अस्पृश्यांवरती आम्ही सवर्णांनी एवढे अन्याय अत्याचार केले हजारो वर्षापासून की त्यांनी आमच्या एका गालात झापड मारली, आम्ही दुसरा गाल पुढे करू, त्यांनी त्याही गालावरती झापड मारली, तरीसुद्धा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन होऊ शकणार नाही. असं ते पूर्ण वाक्य आहे एवढं मोठं. ते सगळं काटछाट करायचं आणि एवढंच सांगायचं की गांधी म्हणत होते एका गालावर झापड मारली, दुसरा गाल पुढे करा. गांधींची अहिंसा भ्याड्यांची अहिंसा नव्हती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, क्रांतिसिंह नाना पाटील कोणाला सांगायची गरज नाही. म्हणजे त्या काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ज्याचा विषय निघायचा की हा कोण नाना पाटील आहे की अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य आहे, पण सातारा सांगली 2 जिल्हे असे आहेत की त्याचं तिथं प्रतिसरकार चालते, तिथं ब्रिटिशांचं राज्य चालत नाही. अशा क्रांतिसिंह नाना पाटलांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता, हे अनेकांना माहीत नाही. म्हणजे या शनिवार वाड्यातली सभा झाली आणि अनेक सभांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा स्टेजवरती यायचे तेव्हा शड्डू ठोकत यायचे आणि त्यांचं सुरुवातच व्हायची गांधी बाबा की जय, आणि पहिलं वाक्य असायचं भाषणाचं की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले तसे महात्मा गांधींनी या येडेगावच्या पाटलाच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून स्वातंत्र्याचा वेद बोलवला आहे. इथून सुरुवात व्हायची आणि पुढे भाषण चालू व्हायचं. 1942च्या आंदोलनाच्या वेळेस गांधीजी आतमध्ये होते तुरुंगात, नंतर बाहेर आले. एक दिवस पाचगणीला आराम करत असताना गांधी क्रांतिसिंह नाना पाटील गेले तिथं आणि सांगितलं की बापू, तुम्ही सांगितलं आता करवया मरो, तुम्ही चळवळ नारा दिला, तुम्ही सगळे आतमध्ये होते, आम्हाला कळत नव्हतं, तुमच्या तत्वांमध्ये आमची चळवळ कुठं बसते आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीनं गनिमी काव्यानं ही चळवळ चालू ठेवली. आम्ही अनेक रेल्वे गाड्या पाडल्या पण एकही प्रवासी रेल्वे गाडी पाडली नाही, मालगाड्या पाडल्या. जे हात महिलांवरती बलात्कारासाठी उठत होते किंवा दरोडेखोरी करत होते त्यांना आम्ही पत्र्या ठोकल्या, म्हणजे हातपाय तोडले त्यांचे. हे सगळं तुमच्या तत्वात कुठं बसते मला माहीत नाही, पण आम्ही तुमची चळवळ चालू ठेवली. तेव्हा महात्मा गांधी त्यांना म्हणतात की ह्या तत्वांपेक्षा तुम्ही चळवळ जिवंत ठेवली हे महत्त्वाचं आहे. आणि भ्याडांच्या अहिंसेपेक्षा शूरांची हिंसा कधीही चांगली असं मानणारा मी आहे. गांधींची जी अहिंसा होती ती भ्याडांची नाही, शूरांची होती. म्हणजे आज अनेकांना असं वाटते की गांधीजींना मच्छरे मारत नव्हते, मुंगी मारत नव्हते, एकदमच अहिंसक माणूस होता. त्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा त्यांच्या इथे एक वासरू होता आश्रमात आणि त्याला असाध्य रोग झाला होता वासराला, आता काय करायचं, तर याला मारून टाकण्याशिवाय पर्याय नाही, कारण तो त्रास त्याचा बघवला जात नव्हता. तेव्हा डॉक्टरला सांगितलं महात्मा गांधींनी की याला विषाचं इंजेक्शन द्या आणि याची जीवनयात्रा संपवा. ते जेव्हा इंजेक्शन डॉक्टर देत होता तेव्हा त्या वासराचे पाय धरून होते महात्मा गांधी. जेव्हा आश्रमातल्या आंब्याच्या झाडांवरती धुमाकूळ, पिकावरती धुमाकूळ घातला माकडांनी, त्यावेळेस गांधीजी कंटाळले. ते म्हणतात की मी आता या माकडा आता ऐकत नाहीत, फटाके फोडतो आम्ही तरी, शेवटी मी यांना आता गोळ्या घालून ठार मारायचा विचार करून राहिलो आहे, पिकाची नासाडी करून राहिले ते. म्हणून ज्यावेळेस पाकिस्तानवरती हल्ला झाला होता, पहिला हल्ला केला होता भारतानं, त्यांनी जेव्हा काश्मीरवरती हल्ला केला स्वातंत्र्यानंतर, त्यावेळेस महात्मा गांधींनी परमिशन दिली होती आणि अभिनंदन केलं होतं सरदार पटेलांचं, नेहरूचं, भारत सरकारचं, की न्याय मिळवण्यासाठी कुठलाच उपाय जर शिल्लक नसेल तर हिंसा करायला काही हरकत नाही, काही पर्याय नाही आपल्याकडे दुसरा म्हणून. ही महात्मा गांधींची अहिंसा होती. जेधे जवळकरांबद्दल, सत्यशोधक चळवळीबद्दल तुमच्या सगळ्यांना माहीत आहे. जेधे जवळकरांनी गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता, गांधींवरती लेख लिहिले होते. कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला माहीत आहे, कर्मवीर भाऊराव पाटील गांधींच्या हातून साताऱ्यातल्या शाहू जे त्यांनी हॉस्टेल बांधलं होतं त्याचं उद्घाटन महात्मा गांधींच्या हातून केलं होतं. महात्मा गांधींची जेव्हा हत्या घडून आणली होती या मनुवाद्यांनी, या ब्राह्मण्यवाद्यांनी, त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनेक ठिकाणी जाहीर भाषणं दिली यांच्या विरोधात, या ब्राह्मण्यवाद्यांच्या विरोधात.
ब्राह्मणांचा देश ब्राह्मण्यवाद्यांच्या विरोधात, ब्राह्मणांच्या विरोधात नाही, पण कर्मवीर भाऊराव पाटील ब्राह्मणांच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच्या संस्थेचं अनुदान थांबवलं होतं, पण तरी ते बोलत राहिले कर्मवीर भाऊराव पाटील. बरं, या लोकांच्या विरोधात म्हणजे फाळणीचा विषय मग आता चालू होता, मी सांगतो थोडंसं, कारण या विषयाला धरून तो विषय आहे. ज्यावेळेस फाळणीचा विषय चालू होता, सरदार पटेल सगळ्या संस्थानांना सम्मिलित करून घेत होते, एक अखंड भारत निर्माण करायचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस मी सांगितलं की हे कट्टरवादी लोक काय करत होते. त्या काळाचं त्रिवेंद्रम म्हणजे आजचं केरळ राज्य, त्या केरळचा जो दिवाण होता, त्या दिवाणानं घोषित केलं की आम्ही या अखंड भारतासोबत आम्हाला यायचं नाही, आम्ही आमचं हिंदू राष्ट्र वेगळं घोषित करतो. त्यानं घोषित करून टाकलं हिंदू राष्ट्र आमचं स्वतःचं. विनायक दामोदर सावरकरांनी त्याला पत्र लिहिलं की अभिनंदन, तुम्ही या अखंड भारतात सामील झाले नाही, स्वतःचं हिंदू राष्ट्र वेगळं घोषित केलं म्हणून. हे पत्र आहे अजून. सावरकरांनी पंजाबचे तत्कालीन सगळ्यात मोठे नेते तारासिंगजी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही या स्वतंत्र अखंड भारतात सामील होऊ नका, तुमचं शिखिस्तान वेगळं घोषित करा राज्य, तुम्ही राष्ट्र. जुनागडला म्हैसूरच्या राजाला पत्र लिहिले की या अखंड भारतात सामील होऊ नका. ब्रिटिश राणीला पत्र लिहिलं सावरकरांनी की हा संपूर्ण जो भारत देश आहे, या जगात एकच हिंदू नरेश आहे, हिंदूंचा राजा आहे, नेपाळचा राजा, हा भारत देश त्याच्या स्वाधीन करण्यात यावा. हे आज जे अखंड भारताची भाषा करतात, जे लोक ज्यांना खंड खंड हा भारत पाहिजे होता, ते लोक आज अखंड भारताची भाषा करतात. आणि जेव्हा सावरकर आणि नथुरामांच्या विरोधात आपण बोलतो तेव्हा हे लोक काय म्हणतात, तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात बोलता. अहो, नथुराम गोडसे आणि सावरकर हे ब्राह्मणांचे प्रतिनिधी आहेत का अखिल भारतातल्या? साने गुरुजी नाहीत का? विनोबा भावे नाहीत का? जे अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे, तीन युवक, तिघे जण ब्राह्मण. सावरकरांनी लंडनमधून पिस्तूल पाठवलं. सावरकरांना शिक्षा कशासाठी झाली होती? काळ्या पाण्याची. सावरकरांनी लंडनमधून पिस्तूल पाठवलं. एक मुस्लिम व्यक्ती ते घेऊन आला. त्यांनी या तीन मुलांना ते पिस्तूल दिलं आणि या तीन मुलांनी ते पिस्तूल घेऊन एका इंग्रज अधिकाऱ्याचा, जॅक्सनचा खून केला आणि फासावर गेले तिघे जण. ते अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडेचं नाव तुम्ही घेत नाही, विनोबा भावेचं नाव तुम्ही घेत नाही, साने गुरुजीचं नाव तुम्ही घेत नाही. आणि गांधींबद्दल इतका द्वेष की महात्मा गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरे जळाली नसती. आता मला सांगा, महात्मा गांधींनी आत्महत्या केली का? स्वतःला गोळ्या मारून घेतल्या? नथुराम गोडसेच्या हाती दोन ऑप्शन होते, दोन पर्याय होते, गांधींना मारणे आणि न मारणे. एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 3 गोळ्या खाल्ल्यानंतर काय पर्याय होता मरण्याशिवाय? दुसरं काही होतं ऑप्शन मरण्याशिवाय 3 गोळ्या खाल्ल्यावर? मग नथुराम गोडसेनं जर का गांधींना मारलं नसतं तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती, असं नाहीत म्हणते. पण ब्राह्मण समाजातही गांधींबद्दल द्वेष पेरला गेला पाहिजे म्हणून असं बोलायचं की गांधी मेले नसते तर मग ब्राह्मणांची घरं जळाली नसती. अरे तुम्ही अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांच्यासाठी भारतरत्न मागा ना, आमचं नाही नाही म्हणत ना आम्ही. पण अशा माणसासाठी, ज्या माणसांनी लंडनमध्ये एका मार्गारेट लॉरेन्स नावाच्या महिलेवरती बलात्काराचा प्रयत्न केला, त्याच्यात 4 महिने शिक्षा भोगली तुरुंगात, त्या माणसासाठी भारतरत्न तुम्ही मागाल तर तो भारतरत्न पुरस्काराचा अपमान आहे की नाही? आणि स्वातंत्र्यवीर कोणाला म्हणायचं? आता या ठिकाणी साप निघाला मोठा इथं आणि सगळे ओरडायला लागले साप साप साप. मग अविनाश साळुंके उठले, काय करायचं काय करायचं. मग चंद्रकांत झटाले धावत गेला, एक काळी घेऊन आला आणि अविनाश साळुंके यांच्या हाती दिली. अविनाश साळुंकेने ती काळी घेतली आणि एका रट्ट्यात तो साप मारला. आता तुम्ही शूरवीर कोणाला म्हणाल याच्यात? काळी आणून देणाऱ्याला की ज्यानं साप मारला प्रत्यक्ष त्याला? मग अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडेला म्हणा ना तुम्ही स्वातंत्र्यवीर, त्याच्यासाठी मागा ना भारतरत्न तुम्ही. कोण नाही म्हणते. पण
तुमचा बुद्धिभेद करायचा. आणि वाईट याचं वाटते की सशस्त्र क्रांतिकारकांना वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी प्रचंड प्रयत्न केले. सावरकरांना वाचवण्यासाठी, सावरकर जेव्हा तुरुंगात होते त्यावेळेस सावरकरांना वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी अख्खी काँग्रेस राबवली. काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव घेतला की सावरकर बंधूंना सोडून देण्यात यावं, सावरकर बंधूंना सोडून देण्यात यावं असा लेख लिहिला वर्तमानपत्रांमध्ये. एका व्यक्तीने विचारलं होतं गांधींना की तुम्ही सावरकरांची सुटका व्हावी तुरुंगातून याच्यासाठी काय प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं तुम्ही सावरकरांचे लहान बंधू आहेत त्यांना विचारा, गणेश सावरकरांना, की मी काय प्रयत्न केले म्हणून. गणेश सावरकरांनी महात्मा गांधींना पत्र लिहिले होते की तुम्ही आम्हाला मदत करा, आणि कशा प्रकारची मदत केली हे सगळं महात्मा गांधींनी त्या पत्रात लिहिलेलं आहे. ते पत्र अजूनही अवेलेबल आहेत. काँग्रेसचा ठराव घेतला होता आणि तो काँग्रेसचा ठराव घेताना स्वतः सावरकरांचे बंधू तिथं मंचावरती हजर होते काँग्रेसच्या. एवढी सगळी मदत केल्यानंतर विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधींच्या खून खटल्यात 8 नंबरचे आरोपी होते. आणि पुराव्याअभावी सुटले. पुरावा असा होता की एक बळगे नावाचा व्यक्ती यांच्यासोबतचा, त्या बळगेने असा पुरावा दिला होता कोर्टात, तो माफीचा साक्षीदार झाला होता आणि त्यांनी असं बयान दिलं होतं की माझ्यासमोर नथुराम गोडसे आणि आपटे हे दोघं जण सावरकरांच्या रूममध्ये गेले आणि सावरकरांनी त्यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला, असं त्यांना बयान दिलं. पण या बयानाची पुष्टी जोडणारा पुरावा कोणता नव्हता, म्हणून त्यांची सावरकरांची त्यातून सुटका झाली. हा खटला जेव्हा सुरू होता तेव्हा गृहमंत्री होते सरदार पटेल, आणि मोरारजी देसाईंना बोलवलं गेलं तिथं कोर्टात, उभं केलं आणि मोरारजी देसाईंना विचारलं वकिलानं, सावरकरांच्या वकिलानं विचारलं की तुम्ही विनायक दामोदर सावरकरांच्या घरावर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांना का बरं आदेश दिला, असे काय पुरावे तुमच्या हाती लागले होते, अशी काय माहिती तुमच्या हाती लागली होती की तुम्ही सावरकरांच्या घरावर पाळत ठेवायला लावली पोलिसांना. तेव्हा मोरारजी देसाई असं म्हणतात त्या वकिलाला की मी याचं उत्तर देऊ शकतो स्पष्टपणे कोर्टात, पण तुम्ही तुमच्या अशिलाला म्हणजे सावरकरांना विचारा की मी याचं उत्तर देऊ का म्हणून. वकिलांना सावरकरांकडे पाहिलं, सावरकरांनी सांगितलं नाही, जाऊ दे प्रश्न विचारू, आणि तो प्रश्न मागे घेतला. तो पुन्हा प्रश्न कधीच विचारला गेला नाही. त्या खून खटल्यात सावरकर सुटले. गोडसे आणि आपटे दोघांना फाशी झाली. त्यानंतर काही वर्षांनी जीवनलाल कपूर नावाचे एक न्यायाधीश होते निवृत्त, त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कपूर आयोग नेमण्यात आला आणि त्या कपूर आयोगासमोर हा पूर्ण खटला पुन्हा चालला. पण तोपर्यंत सावरकरही वारले होते. त्या कपूर आयोगानं अहवाल दिला आहे की सावरकरांच्या मर्जीशिवाय ही घटना घडणं शक्यच नव्हतं म्हणून. मी या पुस्तकात फोटो दिला आहे, माझ्या 2 फोटो आहेत. एक जेव्हा खून खटला चालू आहे त्यावेळेस ते सगळे आरोपी त्या कठड्यात बसल्यात कोर्टाच्या, त्या सावरकरी आहेत. तेच सगळे आरोपी या खून खटल्याच्या अगोदर एका स्टुडिओतला फोटो आहे, सगळेजण असे सोबत बसलेले आहेत, काही जण समोर बसलेत, काही जण मागे उभे आहेत. त्याच्यातला एकही माणूस बदली नाही, अदली बदली नाही, सगळे तेच माणसं सगळेच्या सगळे अगोदर फोटोत आहेत सोबत सावरकरांच्या. मग गोडसेला आणि आपटेला फाशी झाली. मग हे म्हणतात की गोडसे खूप शूरवीर होता. गोडसेला ज्यावेळेस फाशी देण्यात आली, आता तुम्ही पाहिलं ना, अखंड भारत जेव्हा होईल आमचा त्यावेळेस आम्ही काय करू तर नथुराम गोडसेच्या अस्थी आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत आणि त्या अस्थी आम्ही सिंधू नदीत विसर्जित करू जेव्हा अखंड भारत होईल तेव्हा. DG खोसला नावाचे एक न्यायाधीश होते, त्या न्यायाधीशांनी लिहून ठेवलं आहे की मी तिथं नथुराम गोडसे आपटेला जेव्हा फाशी झाली तेव्हा अंबालाच्या तुरुंगात मी हजर होतो तिथं. या दोघांना त्या खोलीतून काढण्यात आलं बाहेर. हे दोघे जण अखंड भारत अशा घोषणा देत होते, पण घोषणा देऊ शकत नव्हते. आवाज चिरका झाला होता त्यांचा, त्यांचे पाय अडखळत होते, पायात त्राण उरलं नव्हतं. आणि त्यांची शेवटची अशी इच्छा नथुराम गोडसेने व्यक्त केली होती की मला जर एक संधी आणखी भेटली जगण्याची तर मी हे संपूर्ण जीवन शांतीसाठी आणि या देशाच्या सेवेसाठी अर्पण करेल. मग या दोघांना फासावर लटकवण्यात आलं. आपटेचा लगेच जीव गेला. नथुराम गोडसेचा जो देह होता तो 15 मिनिटापर्यंत फळफळत होता. 15 मिनिटानंतर त्याचा जीव गेला. दोघांचेही शव खाली उतरवले, दोघांचे तिथंच अंतिम संस्कार केले आणि ती जी राख होती त्यांची अंतिम संस्काराची ती राजस्थानच्या घग्गर नदीत अज्ञात स्थळी वाहून देण्यात आली. आता हे लोक कोणाची राख घेऊन आणि कोणाच्या अस्थी घेऊन फिरतात कळत नाही मला.
हे तिच्या निवृत्त न्यायाधीशानं लिहून ठेवलं आहे, तिथं स्वतः पाहिलेल्या गोष्टी त्यानं सगळ्या. पण उगाचाच उदो करायचा. नथुराम गोडसे कोणी नाव ठेवते का? नथुराम नाव ऐकलं का तुम्ही दुसऱ्या कोणा व्यक्तीचं आजपर्यंत? गांधींचं जर तुम्हाला काही महात्म्य सांगायचं आहे तर तुम्हाला नथुरामचं नाव घ्यायची गरज नाही. पण नथुरामचा तुम्हाला चित्रपट आणायचा आहे, नथुरामवर पुस्तक प्रकाशित करायचं आहे, नथुरामवर नाटक आणायचं आहे, तर मुहूर्त कोणता पाहतात? गांधी जयंतीचा, नाही तर गांधी पुण्यतिथीचा. आणि गांधीला समजून म्हणजे ब्रह्मचर्याचे प्रयोग गांधीचे, आपण काही म्हटलं हे सगळे उत्तर दिले की मग ते असते एक त्यांचं की गांधीचे ब्रह्मचर्याचे प्रयोग, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? गांधी माणूस होता शेवटी. जो कधीच आयुष्यात चुकला नाही त्याला काय म्हणू आपण? देव म्हणू. जो अत्यंत कमी चुकला त्याला काय म्हणू आपण? संत म्हणू. आणि माणूस आहे, काही चुका होणार. मी सांगितलं की काही मतभेद असतील आपले, माझे विचार तुम्हाला पटणार नाही, तुमचे विचार मला पटणार नाही. जे असं लोक विचारतात की ब्रह्मचर्याच्या प्रयोगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, त्यांना मी नेहमी प्रश्न विचारतो की तुम्ही कुठून आणली ही माहिती? शोधपत्रकारिता केली, काहीतरी खूप संशोधन केलं, 10-15 देश फिरून आले. हे गांधीनं लिहून ठेवलं ना स्वतः सगळं. तो घाबरला नाही ना की माझ्या इमेजला काय धक्का पोहोचेल उद्या चालून म्हणून. एवढा अंतर्बाह्य पारदर्शक माणूस पाहिला कधी तुम्ही की तो सरळ लिहिते की माझा बाप मरत होता, माझ्या ज्यांना भावना माझ्या अनावर झाल्या आणि मी त्यावेळेस माझ्या बायकोसोबत गेलो होतो झोपासाठी. त्याला वाटलं असेल ना, त्याने विचार केला असेल ना की हे वाचतील उद्या लोक तर काय म्हणतील मला. पण जे घडलं त्यानं लिहिलं सरळ. त्यानं पाहिलं नाही आहे की माझ्या इमेजला काय धक्का पोचेल. नाही, जे आहे ना खरं आहे ते खरं आहे. त्याचा देव जो होता तो सत्य हाच ईश्वर आहे. गांधीनं ठरवलेलं होतं की जे बोलायचं ते खरं बोलायचं. गांधीला मानायचं कशासाठी? ते रोज सर्वधर्मीय प्रार्थना करत होते म्हणून मानायचं आहे आपण, की आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं म्हणून मानायचं आहे? हे आपल्याला ठरवावं लागेल की नाही. बाबा आमटेंनी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली तिथं आनंदवनात. मग त्याच्यासाठी त्यांचे आभार मानायचे की त्यांनी कॅन्सरच्या रुग्णांसाठी काहीच केलं नाही म्हणून त्यांना शिवाय द्यायचे आपण? सचिन तेंडुलकरला व क्रिकेटचा देव म्हणायचं, मोठा प्लेअर तो सचिन तेंडुलकर. मग त्याला असं म्हणणार का तुम्ही तू कशाचा प्लेअर रे, तुला तर टेनिसही खेळता येत नाही? अरे टेनिससाठी मानतच नाहीत ना त्याला, त्याला क्रिकेटसाठी मानतात. म्हणजे एखादं आंब्याचं झाड आहे, ते आंब्याचं झाड आपल्याला आंबे देते, इंधन देते, सावली देते, म्हणून त्याचे आपण आभार मानायचे, उपकार मानायचे की त्याच्या फुलापासून आपण दारू काढू शकत नाही म्हणून त्याला शिवाय द्यायच्या? हे आपल्याला ठरवावं लागेल की गांधीला मानायचं कशासाठी नेमकं आपण. गांधी नावाचं मी म्हणतो ना नेहमी की ते गांधी नावाचं बीज होतं, त्याला तुम्ही किती गाळा जमिनीत, त्याच्यावर किती बदनामीची माती टाका, किती गाळा त्याच्यावरती तुम्ही भार द्या, कचरा टाका, ते गांधीचं बीज आहे, ते गांधी विचाराचं बीज आहे, ते उफाळून येणारच. कुठं त्याचा छोटंसं रोपटं होईल, कुठंतरी मोठा वटवृक्ष होईल, पण ते मरणार नाही. आणि सगळ्यात निर्भय माणूस, या जगातला सगळ्यात निर्भय माणूस, त्याच्यासाठी मजबुरी हा शब्द वापरतो आपण. एवढे सगळे, आता मी तुम्हाला काही आक्षेप सांगितले, आता वेळ बराच झाला आहे, मी आटपतं घेतो. कोणाच्या मनात जर काही शंका असतील असं करू नका, विचारा इथं, कारण की आपला वक्ता आला आणि बळबळ करून चालला गेला काही सांगून, आणि आम्ही आमच्या मनातल्या शंका तसेच घेऊन घरी चाललो, असं व्हायला नको तुमचं. त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या मनात काही प्रश्न असला ते प्रश्न विचारा, त्याचे उत्तर मी इथं देतो. म्हणजे पूर्ण समाधान करून घ्या मनाचं आणि समजून घ्या की महात्मा गांधी तुम्ही एकदा व्यवस्थित समजून घेतला, पुराव्यानिशी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून नाही, पुस्तकातून तुम्ही समजून घेतला. कारण ज्याची बुद्धी शाबूत असते की नाही, त्याला पुरावे दिल्यानंतर त्याच्या विचारात बदल होते. बाबासाहेबांनी सांगितलं आहे की जो ज्याचा जे बुद्धी आहे, ज्याचे जे विचार आहेत ते परिवर्तनशील असला पाहिजे माणूस कोणताही. जो परिवर्तनशील नसते तो गाढव असतो, त्याला बुद्धीच नसते. आपण मी काहीतरी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही पुस्तकात तपासा, मला विचारा संदर्भ. आपण पुस्तकात संदर्भ दिले आहेत सगळ्या गोष्टीचे. याच्या मागे मी 3 वर्ष गमावले आहेत सगळ्या गोष्टीचे. एक एक शब्द लिहिताना विचारपूर्वक एक एक संदर्भ पाहून लिहिला आहे, कारण मला माहिती आहे की मी कोणाशी खेटून घेऊन राहिलो आहे म्हणून. एक शब्द जर मी खोटा लिहिलं आणि ते सगळ्याच्या सगळं लिखाण खोटं ठरून टाकतील माझं. एवढे सगळे पुरावे असून, ह्या सगळ्या आक्षेपावर, प्रत्येक आक्षेपावरती पुरावे असूनही हे लोक अजून आरोप करत राहतात महात्मा गांधीवरती.
महात्मा गांधीचे आयुष्यभर त्यांच्यावरती जिवंतपणी आणि मेल्यानंतरही आरोप करत राहिले लोक, पण महात्मा गांधींनी कधीच कोणावरती आरोप नाही केला, कधीच नाही. कोणालाच म्हटलं नाही की तू हे जबाबदारी तुझी पार नाही पाडली, तो स्वतःची जबाबदारी पार पाडत राहिला. महात्मा गांधींच्या जिवंतपणी एकमेव या जगातला माणूस आहे की त्याच्या जिवंतपणी जेवढे अनुयायी त्याच्या मागे होते तेवढे या जगात कुणाच्याच मागे नव्हते. जगात म्हणतो मी, माणूस वारल्यानंतर असतील लाखो, पण जिवंतपणी महात्मा गांधींवरती या जगात 1,08,000 पुस्तकं लिहिल्या गेली आहेत. 1,08,000. 170 देशांमध्ये गांधीजींवरती टपाल तिकीटं निघाली आहेत. 82 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. 600 विद्यापीठांमध्ये जगातल्या गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. 600 विद्यापीठांमध्ये. मग त्या 82 देशांना असं वाटते की आमच्या देशात गांधींचा पुतळा असला पाहिजे, आमच्या लोकांनी त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. ही गांधींची मजबुरी आहे की त्या 82 देशांची मजबुरी आहे? 1,08,000 लेखकांना वाटते की आम्ही गांधींचा विचार, त्याचे विविध पैलू लोकांसमोर मांडले पाहिजे. ही त्या 1,08,000 लेखकांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? ज्या 170 देशांना वाटते की आमच्या देशात गांधींचं टपाल तिकीट आम्ही काढलं पाहिजे, ती त्या 170 देशांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? ज्या 600 विद्यापीठांमध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो, आमचे विद्यार्थी तो शिकला पाहिजे असं त्या विद्यापीठांना वाटतं, त्या विद्यापीठांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? ज्या संघटनेनं आयुष्यभर गांधींचा द्वेष केला, त्या गांधीच्या देशातून गांधींची हत्या घडवून आणली आणि हत्या झाल्यानंतर मिठाई वाटून आनंद साजरा केला, त्या RSSला सुद्धा आज प्रातस्मरणात महात्मा गांधींचंच नाव घ्यावं लागतं. ही RSSची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? आपले पंतप्रधान विदेशात जाऊन कुणाचंही नाव घेत असो, आपल्या देशात राहून कुणाचंही नाव घेत असो, कुणाचंही उदो उदो करत असो, बाहेर देशात जाऊन मी गांधीच्या देशातून आलो हे सांगतात. ही पंतप्रधानांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जाऊन राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवरच डोकं टेकावं लागतं. ही पंतप्रधानांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? G20 घेतल्यानंतर जगातले 20 मोठ्या देशाचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांना हे राजघाटवर नेऊन तिथंच डोकं टेकवायला लावतात. ही त्या सगळ्या 20 देशातल्या नेत्यांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? मजबूर कोण आहे? इथं गांधीनं कोणाला बंदूक लावली आहे की माझे पुतळे उभा राहा, माझ्यावरती पुस्तकं लिहा, माझ्यावरती टपाल तिकीटं काढा, माझा अभ्यासक्रम तुम्ही शिकवा विद्यापीठांमध्ये? कोणालाच नाही जबरदस्ती गांधींची. ही आपली सगळ्यांची मजबुरी आहे की आजही आपल्याला गांधींवरती व्याख्यानं घ्यावं लागतात, गांधींवरती आजही आरोप करावे लागतात. ही सगळी आपली मजबुरी आहे. गांधी कधीच मजबूर नव्हता. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं आपल्याला की मजबुरी का नाम महात्मा गांधी नाही, तर मजबूती का नाम महात्मा गांधी. धन्यवाद.